नमस्कार, मी देवा राखोल नेटिव्ह मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, इंदापूर विधानसभेची निवडणूक खऱ्या अर्थानं गाजली गेली, कारण या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. कारण या निवडणुकीमध्ये इंदापूर विधानसभेमध्ये 3 बडे नेते आखाड्यात होते. यामध्ये प्रामुख्यानं माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. तर दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून घड्याळाच्या चिन्हावरती विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. आणि याच दरम्यान बंड केलेले प्रवीण माने देखील अपक्ष उमेदवार म्हणून इंदापूर विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये मैदानात होते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार, काय होणार, निकाल कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष होते. आणि अखेर भरणे यांनी मैदान मारलेलं आहे. भरणे यांनी विजयाची हॅट्रिक या ठिकाणी मिळवलेली आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी अजित पवार यांची सत्ता, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आलेली आहे. तर आता 2014 मध्ये पहिली निवडणूक भरणे यांनी या ठिकाणी जिंकली, हर्षवर्धन पाटील यांना पराभूत केलं. त्यानंतर 2019ला हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे असा सामना झाला. यामध्ये देखील हर्षवर्धन पाटील पराभूत झाले आणि दत्तात्रय भरणे जिंकले. त्यानंतर आता या 2024च्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील 2 पराभवाचा वचपा काढणार की दत्तात्रय भरणे आपली सीट राखणार, विजयाची हॅट्रिक करणार, याच्या चर्चा खरं तर गेले 1 महिनाभर सुरू होत्या. आणि अखेर दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी विजयाची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. मात्र या निवडणुकीमध्ये एक मोठी गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल की तिरंगी निवडणूक ज्यावेळी या ठिकाणी झाली, त्या तिरंगी निवडणुकीमध्ये आश्चर्यकारक निकाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि त्याला कारण ठरले या ठिकाणचे अपक्ष उमेदवार, ते म्हणजे प्रवीण माने. जर पाठीमागे आपण जाऊन बघितलं तर मागील काही दिवसापूर्वी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आपला पक्ष प्रवेश केला. शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी पक्ष प्रवेशा दिवशीच जाहीर केली. आणि खरं तर त्याच दिवसापासून हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे असतील, या ठिकाणचे युवा नेते प्रवीण माने असतील, इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि कर्मगीचे विद्यमान उपाध्यक्ष भरत शाह असतील, यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. आणि त्याच ठिकाणावरून त्याच दिवसापासून खरं तर या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं की नेमकं काय होणार. आणि अखेर या ठिकाणी दत्तात्रय भरणे यांनी बाजी मारलेली आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने प्रवीण माने यांचा मोठा परिणाम पाहायला मिळाला. कारण माने यांचा जरी पराभव झाला असला तर प्रवीण माने यांनी जे मताधिक्य मिळवलं ते मताधिक्य खरंच लक्षवेधी आहे. कारण प्रवीण माने यांच्या स्टेजवरती कोणीही बडा नेता नव्हता, मोठ्या नेत्यांची फौज मानेंकडे नव्हती, सर्व सामान्य मतदार प्रवीण मानेंकडे होते. अशा परिस्थितीमध्ये ही प्रवीण मानेंनी जवळपास 37 ते 38 हजाराचं मताधिक्य मिळवलं, हे नक्कीच लक्षवेधी आहे. याच्या उलट जर आपण दुसरे 2 उमेदवार बघितले, म्हणजे दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे दोन्ही नेते बघितलं तर हे दोन्ही नेते बड्या मोठ्या पक्षाकडून निवडणूक लढत होते. मोठ्या नेत्यांची, वरिष्ठ नेत्यांची फौज, कार्यकर्त्यांची फौज या दोन्ही नेत्यांकडे होती. मात्र मानेंच्या बाबतीत असं काही होताना आपल्याला दिसलं नाही. आणि त्यामुळेच खरं तर हा निकाल जो आहे तो प्रवीण मानेंच्या अपक्ष उभा राहण्यामुळे फिरलाय की काय, अशा चर्चा आता कुठेतरी होताना दिसत आहेत. मात्र या सर्व गोष्टी झाल्यानंतर प्रवीण माने यांनी आपल्या सोनाई निवासस्थानी आभार सभा ज्याला आपण म्हणू ते घेतलेली आहे गेल्या 2 दिवसापूर्वी. आणि आभार सभा निकाल झाल्यानंतर ज्यावेळी प्रवीण मानेंनी घेतली, त्यावेळी प्रवीण मानेंनी एक वक्तव्य केलं की जनतेने दिलेला कौल जो आहे तो आम्ही या ठिकाणी मान्य करत आहोत. जनता आम्हाला कौल दिला असं वाटलं होतं, मात्र तसं झालेलं नाही. मात्र जो निर्णय जनतेने दिलेला आहे तो आम्ही हसत स्वीकारतो. मात्र अशा परिस्थितीत ही मोठं लक्षवेधी मताधिक्य आम्हाला मिळवता आलं. अनेक नेते माझ्या संपर्कात आहेत, परिवर्तन विकास आघाडीच्या संपर्कात आहेत, अनेकांचे निरोप परिवर्तन विकास आघाडीला येत आहेत. त्यामुळं पुढील आठवडाभरातच इंदापूरमध्ये तालुक्यातील परिवर्तन विकास आघाडीला साथ देणारा कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेऊन पुढील राजकीय निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. जर राजकीय प्रवाहात आपल्याला टिकून राहायचं असेल, पुढे यायचं असेल तर कुठेतरी निर्णय घ्यावा लागणार आहे, असं वक्तव्य प्रवीण माने यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळेच आता प्रवीण माने नेमका कोणता निर्णय घेणार, कोणत्या राजकीय मोठ्या पक्षामध्ये प्रवीण माने जाणार की काय, अशा चर्चा ज्या आहेत त्या चर्चांनी जोर धरलेला आहे. अर्थात प्रवीण माने यांनी हे सर्व गोष्टी जरी गुलदस्त्यात ठेवल्या असतील तरी देखील प्रवीण माने हे आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आपल्या
कानी येत आहेत, सूत्रांकडून तशी माहिती मिळते. पुढील आठवडाभरातच प्रवीण माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशा चर्चा ज्या आहेत ते कानी पडतायत. खात्रीलायक सूत्रांकडून ती माहिती मिळवलेली आहे आणि याला दोन गोष्टी प्रामुख्यानं कारणीभूत आहेत असं म्हणावं लागेल. त्याचं पहिलं कारण असं आहे की या निवडणुकीमध्ये प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहून आपली स्वतःची एक ताकद दाखवून दिलेली आहे. भले प्रवीण माने यांची हार जरी झाली असेल तर तिसऱ्या क्रमांकाची आणि मोठी मतं कोणताही नेता सोबत नसताना प्रवीण माने यांनी मिळवलेले आहेत. त्यामुळे बलाढ्य पक्ष जे आहेत ते प्रवीण माने यांच्याकडे 2029चा चेहरा म्हणून नक्कीच पाहू शकतात. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण असं आहे की या ठिकाणचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाणं पसंत केलं आणि हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक देखील लढवली. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडली. अर्थात या ठिकाणी युतीचं समीकरण होतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये युतीचं तिकीट राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार होतं हे निश्चित होतं. या ठिकाणी दत्तात्रय भरणे हेच युतीचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून रिंगणात उभे राहणार होते हे तितकंच सत्य होतं आणि म्हणूनच हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळं हर्षवर्धन पाटलांसारखा मोठा नेता भाजपपासून दूर गेल्यामुळं भाजपकडे इंदापूर सारख्या मोठ्या या तालुक्यामध्ये मोठा चेहरा राहिलेला नाहीये. त्यामुळं भाजपला या ठिकाणी मोठ्या चेहऱ्याची आणि नव्या चेहऱ्याची आवश्यकता आहे. सध्याची स्थिती जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा जो कौल आलेला आहे त्यामध्ये महायुतीला मोठा कौल मिळाल्याचा आपण पाहत आहोत. यामध्ये जवळपास 133 जागा भारतीय जनता पार्टीच्या स्वतःच्या आलेल्या आहेत. याचबरोबर त्यांचे मित्र पक्षांच्याही जागा त्या मानानं चांगल्या आलेल्या आहेत. मात्र सध्याचं भाजपला मिळालेलं सिटिंग जर आपण बघितलं तर ते 133च्या आसपासचं आहे. आज युती आहे मात्र भाजपला मिळालेल्या 133 जागा पाहता उद्या 2029ची निवडणूक कदाचित युती होईल की नाही याबाबत साशंकता निर्माण होते. जर स्वबळाचा नारा दिला गेला तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवारांचा गट, शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे तिन्ही पक्ष स्वबळावरती निवडणुका लढू शकतात याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आज मिळालेलं भाजपला हे नेत्रदीपक यश. अशा परिस्थितीमध्ये 2029ची बांधणी करायची असेल तर इंदापूर विधानसभेमध्ये भाजपला तसा युवकांना आणि मतदारांना पसंत असणारा मताधिक्य मिळवू शकणारा एक नवीन चेहरा आजपासूनच हेरावा लागेल, मिळवावा लागेल आणि त्याच चेहऱ्याला पुढे करून भाजपला 2029ची निवडणूक देखील या ठिकाणी लढावी लागणार आहे. आणि याचसाठी प्रवीण माने यांची भाजपकडे इनकमिंग ही महत्वाची मानली जाते आणि प्रवीण माने यांना देखील पुढील राजकीय कारकिर्दीसाठी आता मोठ्या पक्षाची गरज असणार आहे. जर राजकीय प्रवाह टिकून राहायचं असेल तर बलाढ्य पक्षाची शक्ती सोबत असणं खूप गरजेचं असणार आहे आणि याच जोरावरती प्रवीण माने यांना पुढची राजकीय कारकीर्द करावी लागणार आहे. अर्थात या सर्व चर्चा कानी पडत असताना प्रवीण माने पुढील आठवडाभरात राजकीय निर्णय घेतील, ते भाजप बरोबर जातील आणि भारतीय जनता पार्टी प्रवीण माने यांना तशी राजकीय शक्ती देईल, ताकद देईल अशीही सूत्रांकडून माहिती मिळते. राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. अर्थात मानेंनी यावरती कोणतंही भाष्य केलं नसलं तरी जवळपास हे निश्चित मानलं जात आहे. त्यामुळं आगामी आठवडाभरात प्रवीण मानेंच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दुसरी गोष्ट प्रामुख्यानं पाहावी लागेल की आता विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता नगर परिषदा, महानगरपालिका याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका ज्या गेले अनेक दिवसांपासून पटलेल्या आहेत, थांबलेल्या आहेत, रखडलेल्या आहेत, या निवडणुका देखील आता पार पडणार आहेत. आणि प्रवीण मानेंनी हा नारा दिलेला आहे की आगामी असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मग ती नगर परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, या सर्व निवडणुका आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीनं लढवणार आहोत. अर्थात प्रवीण मानेंसारखा चेहरा भारतीय जनता पार्टीला जर इंदापूर सारख्या ग्रामीण भागामध्ये मिळाला तर या सर्व निवडणुका लढवणं देखील भाजपला सोपं जाणार आहे. अर्थात सध्या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे शिंदे गट यांची युती जरी असली तर हे तिन्ही पक्ष उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
हे एकत्रित लढतायत की ते स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतात, यावरती शिक्कामोर्तब होणं बाकी असलं तरी जर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर भारतीय जनता पार्टीला देखील प्रवीण माने सारख्या युवा चेहऱ्याची या ठिकाणी गरज भासणार आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा देखील या ठिकाणी मोठा फायदा होऊ शकतो. कारण मानेनं मिळालेलं मताधिक्य म्हणजे जवळपास 37-38 हजार इतकं मताधिक्य मानेंनी निर्माण केलेली एकट्याच्या ताकदीवरची ही फौज, ही सर्व फौज भाजपला मिळू शकते आणि याच फौजच्या ज्या जीवावरती यांच्या ताकदीनं भारतीय जनता पार्टी इंदापूर सारख्या ग्रामीण भागामध्ये पुढचं आपलं राजकारण देखील करू शकते आणि राजकारणाची पुढची पावलं टाकू शकते आणि म्हणूनच ही सर्व समीकरण महत्वाची मानली जातात. अर्थात पुढील 4-8 दिवसामध्ये प्रवीण माने नेमका कोणता राजकीय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे.